2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल 18 वर्षांनंतर हा निकाल ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं गुरुवारी दिलाय. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळालाय. 2008 मध्ये कल्याण स्थानकावर मनसेनं मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळेला परप्रांतीय उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होता. तसंच रेल्वेचं नुकसान केल्याचाही त्यांच्यावर आरोप होता. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना भडकवणारं आवाहन केल्याचा दावा याचिकेत केला होता. पण न्यायालयानं ठोस पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. स्वतः राज ठाकरे आज न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिले. रेल्वे भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या, परप्रांतीयांची भरती करू नका अशी भूमिका मनसेनं घेतली होती. त्यासाठी 2008 मध्ये मनसेनं तीव्र आंदोलनही केलं होतं. यावेळेला परप्रांतीयांना मारहाण केल्याचा आरोप त्यांना ठेवण्यात आला. या प्रकरणी आज सुनावणी पार पडल्यानंतर राज ठाकरेंना निर्दोष ठरवण्यात आलं. मनसेच्या कार्यकर्त्यांवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मारहाण केल्याचा आरोप होता. सरकार पक्षाकडून जो पुरावा दाखल केला त्यावेळेला आरोपी क्रमांक 1 ते 7 प्रत्यक्ष त्यावेळेला तिथे हजर होते किंवा त्यांनी कुणालाही मारहाण केली किंवा ते मनसेचे कार्यकर्ते होते यातील काही सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेलं नाही. परप्रांतीय विद्यार्थी परीक्षेला आले होते याचाही पुरावा सरकारी पक्षाला देता आलेला नाही असं वकिलांनी न्यायालयाबाहेर बोलताना सांगितलं. घटना झाली याचाही कुठलाही संबंध सरकार पक्षाला दाखवता आलेला नाही. या सगळ्या कारणांमुळे सगळ्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे. सरकारकडनं प्रयत्न केले गेले, परंतु मगाशी जे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सीडी जी होती त्या सीडीला कवडीचीही किंमत देता येणार नाही. हे कोर्टाचे शब्द आहेत की त्या सीडीला कोणत्याही कवडीचीही किंमत देता येणार नाही. पुरावा कायद्याला अभिप्रेत असलेला जो सीडीच्या संदर्भातला पुरावा आहे तोही पुरावा सरकार पक्षाने कोर्टात दाखल केलेला नाही. त्यामुळे ही सीडी जी हा जो प्रकार आहे हे संपूर्ण काल्पनिक कपोलकल्पित कथानक आहे. विक्रांत, आपण बघू शकतो एकंदर पाहिलं